system bus is there. To that the CPU, memory are connected, and one more block you can see here, it is the IO bus controller. Okay, so to control the input output devices, the separate circuit is required, the separate block is required, that is known as the IO bus controller. So this IO bus controller is controlling the IO bus, and then it is connected to the system bus. Okay, so this particular block you can see, IO जी लोकल बस आहे त्याचं कंट्रोल करण्यासाठी हा IO बस कंट्रोलर लागतो, and then it is connected to the system bus. मध्ये इथे लोकल बस म्हणजे इनपुट आउटपुट बस दाखवलेली आहे, याला आपण IO डिव्हाइसेस कनेक्ट करू शकतो. सी IO डिव्हाइस 1, IO डिव्हाइस 2 याप्रमाणे. सो दिस इज द कॉम्प्युटर विथ, येत नाही आवाज, काय प्रॉब्लेम आहे आता? येतोय ना? आज तर काही नेटवर्क इश्यू नाहीये, कालच प्रॉब्लेम झाला होता, काय माहित नाही. ओके, so the computer with separate system bus and the IO bus. So for example, this is the general block diagram, here it is shown, which has system bus as well as the separate IO bus. Okay, आणि त्या दोघांच्यासाठी कंट्रोलिंग जो आहे तो IO bus controller आहे. So this is the general concept for the IO bus controller. Now below in the diagram is shown the connection of IO bus to the input output devices. Okay, processor जो CPU असतो त्याला जी IO bus कनेक्ट केलेली असते त्या प्रत्येकाला प्रत्येक डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी we require the interface. So interface means what? It is the hardware as well as the software. Okay, hardware as well as the software, so that the particular input output device is getting connected with the processor. कुठलाही तुम्ही डिव्हाइस जर वापरायचा असेल तर त्याच्या रिक्वायर्ड जो काही इंटरफेस कार्ड असतं ते आपल्याला आधी कनेक्ट करावं लागतं, अँड थ्रू दॅट इंटरफेस the processor can recognize the device and it can give the service to that device or get the service from that particular device. ओके, त्याच्यामुळे माऊस, कीबोर्ड, प्रिंटर, प्लॉटर, स्पीकर, मायक्रोफोन हे जे काही IO डिव्हाइसेस आहेत ते जर आपल्याला प्रोसेसरला कनेक्ट करायचे असतील तर त्याच्या रिलेटेड हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही आपल्याला लागतं. सो फॉर कनेक्शन पर्पज we require that it is known as the interface. So it is the mediator between the IO device and the processor. Okay, are you getting the importance of the interface? So what is the interface? It is the mediator through which we are getting connected to the CPU. The IO devices will get connected to the CPU. That is the interface. तर या डायग्राम मध्ये इथं कनेक्शन ऑफ IO बस to the input output devices through the interface, here it is shown. तर ह्या IO बस मध्ये you can see 3 internal buses are there. IO बस मध्ये पण 3 बसेस आहेत. जरी ह्या सिंगल 3 लाईन्स जरी दिसत असल्या तरी it is having the group of wires that is known as the bus. So 3 buses are there: data bus, address bus and the control bus. ओके, IO बस मध्ये इथे 3 बसेस दाखवलेले आहेत, टू द प्रोसेसर, डेटा बस, ऍड्रेस बस अँड द कंट्रोल बस. सो ऑन द डेटा बस द डेटा बिट्स विल बी फ्लोइंग. जो काही डेटा बिट असेल, 8 बिट डेटा असेल, 12 बिट डेटा असेल, सो दोज मेनी डेटा बिट्स आर अवेलेबल ऑन द डेटा बस. ऍड्रेस बस म्हणजे काय? मेमरी लोकेशन कडून एखादा डेटा आपल्याला रीड करायचा असेल किंवा एखाद्या मेमरी लोकेशन मध्ये डेटा राईट करायचा असेल, सो फॉर दॅट मेमरी लोकेशन द ऍड्रेस इज इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यामुळे डेटा मध्ये आणि ऍड्रेस बिट्स, कारण सगळे हे बिट्स काय असतात, 0 किंवा 1 असतात, बिकॉज द प्रोसेसर वर्क्स इन द मशीन कोड्स. मशीन लँग्वेज मध्ये प्रोसेसरचं काम चालत असतं, त्याच्यामुळे डेटा बस आणि ऍड्रेस बस वरती असतात ते 0 or 1. दीज आर द बिट्स. Okay, so for the processor, how to recognize that?
डेटा बिट्स जे असतात ते डेटा बस वरून येतात आणि ऍड्रेस बिट्स जे असतात दोज आर कमिंग फ्रॉम द ऍड्रेस बस. त्याच्यामुळे त्या दोन्ही बसेस ह्या सेपरेट केलेल्या आहेत. अँड थर्ड इज द कंट्रोल बस. रीड सिग्नल किंवा राईट सिग्नल, टायमिंग आणि कंट्रोल युनिट जे असतं, सो फ्रॉम दॅट द कंट्रोल सिग्नल्स विल बी जनरेटेड अँड दोज आर available from on the control bus. So in this way 3 buses are required there: data bus, address bus and the control bus. Okay, so this forms the total IO bus. आणि IO बस जी आहे ती पुढे वरती दाखवल्याप्रमाणे IO बस कंट्रोलरच्या थ्रू सिस्टीम बसला परत ही जोडलेली असते. ओके, तर इथं प्रोसेसरला ही जी IO बस जोडलेली आहे, these are all connected first to the interface. ओके, सो इंटरफेस मध्ये हार्डवेअर एज वेल एज सॉफ्टवेअर दोन्ही पार्ट्स येतात. ओके, सो इट इज द सर्किटरी थ्रू विच द डिव्हाइस कॅन बी कनेक्टेड टू द सीपीयू. मग त्या इंटरफेसला ऍक्च्युअली वी आर कनेक्टिंग द इनपुट आउटपुट डिव्हाइस. जसं की इथं दाखवलेले बघा, कीबोर्ड, प्रिंटर, त्याच्यानंतर मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप, दीज आर ऍक्च्युअली द स्टोरेज डिव्हाइसेस. सो दीज ऑल्सो वी आर कनेक्टिंग थ्रू द इंटरफेस टू द IO bus. So this is the connection of the IO bus to the input output devices. Yes, all of you are getting both the diagrams. दोन्ही diagrams Yes, ma'am. Yes. Okay. Yes, ma'am. Yes, yes. Now we'll continue next. हा जो इंटरफेस इथं ब्लॉक दाखवलेला आहे, तर या इंटरफेसच्या आतमध्ये काय असतं? ओके, सो व्हॉट द इलेक्ट्रॉनिक सर्किटरी इज रिक्वायर्ड किंवा त्याच्या रिलेटेड सॉफ्टवेअर काय काय लागतं. सो व्हॉट इज द ऍक्च्युअल इंटरफेस, IO इंटरफेस, त्याच्या आतमध्ये काय काय असतं? सो दॅट डायग्राम नाव यू हॅव टू स्टडी, दॅट इज द IO इंटरफेस. ओके, सो विल गो टू दॅट पर्टिक्युलर पेज नाव. एकच मिनिट हा. See here, ही पण डायग्राम आपण ऍक्च्युअली बघितलेली आहे. सो इट विल बी अगेन रिव्हिजन फॉर यू. लक्षात येत असेल तर बघा. सो दिस इज द इंटरनल डायग्राम ऑफ द इंटरफेस. इंटरफेस हा जो तिथे छोटा ब्लॉक दाखवलेला आहे त्याच्या आतमध्ये ही ब्लॉक डायग्राम असते, म्हणजे याच्या रिलेटेड सगळे इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात. तर इथे बघा, इंटरफेस हा कुणाकुणाच्या मध्ये येणार आहे हे आधी पहिल्यांदा समजून घ्या. हे बघा, इथे मी दाखवतेय, इथं हा इंटरफेस आहे. ओके, हा इंटरफेस कुणाला मध्ये जोडतोय? ओके, हु विल टेल मी? इंटरफेस हा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. येस, इकडं जे आहे ते इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत आणि इकडं कुणाला जोडायचं? सीपीयू. येस, व्हेरी करेक्ट, इट इज द प्रोसेसर. ओके, आणि हा जो आहे तो हा इंटरफेस आहे. म्हणजे इंटरफेस काय करतो? इट इज कनेक्टिंग द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, इथे मी दिले डिव्हाइसेस, टू द प्रोसेसर. सो दॅट इज द मेन फंक्शन ऑफ दिस इंटरफेस. ओके, तर इथे सुद्धा तुम्ही डायग्राम मध्ये बघाल, सी दिस डायग्राम केअरफुली. हा जो इंटरफेस आहे, तर इथं एक ॲरो दाखवलेला आहे बघा, टू द सीपीयू. इथले जे सगळे सिग्नल्स कनेक्ट करायचे आहेत ते टू द सीपीयू. हा मधला जो आहे हा पूर्ण इंटरफेस आहे, ही जी डायग्राम आपण बघतोय ती, आणि पुढे जाणार आहेत ते सगळे कनेक्शन टू द IO डिव्हाइस. ओके, तर हा जो मधला इंटरफेस आता मी दाखवलेला होता, त्याच्या आतमध्ये काय काय असतं, दॅट यू हॅव टू स्टडी नाउ. ओके, सी दिस फर्स्ट ब्लॉक इज द बस बफर्स. सो बफर इज द टेम्पररी स्टोरेज. जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रिंटर मध्ये पण बफर असतो. समजा नंबर ऑफ फाईल्स जर तुम्ही प्रिंटिंगला दिलेल्या असतील तर त्या पहिल्यांदा बफर मध्ये स्टोअर होतात आणि वन बाय वन द फाईल्स विल गेट प्रिंटेड. सो द बस बफर्स आर देअर. तर याच्यामध्ये बाय डायरेक्शनल डेटा बस. बाय डायरेक्शनल याचा अर्थ काय? डेटा बस टू वे असते, म्हणजे डेटा टू द सीपीयू ऑल्सो वी आर गिव्हिंग, आणि इथं जो डेटा आहे की फ्रॉम द सीपीयू वी आर गिव्हिंग दॅट पर्टिक्युलर डेटा ऑन दिस इंटरनल बस ऑल्सो. त्याच्यामुळे ही जी बस असते ती बाय डायरेक्शनल डेटा बस असते. सीपीयू कडून बफर मध्ये डेटा येतो, ऍज वेल ऍज बफर मधला डेटा हा सीपीयू कडे जातो. त्याच्यामुळं हा बाय डायरेक्शनल ॲरो इथं दाखवलेला आहे.
So this bidirectional data bus, it is connected to the bus buffer. ही डेटा बस कोणाची आहे? प्रोसेसरची आहे. म्हणजे सिस्टीम बस मधली जी डेटा बस आहे ती इथे ह्या बस बफर्सला कनेक्ट केलेली आहे. या साइडला इकडे सीपीयू आहे. इथे लिहिलंय बघा टू द सीपीयू. ओके. सो बस बफर्स bidirectional data bus of the CPU is connected here. आणि बस बफर्स जे आउटपुट आहे ते परत बायडायरेक्शनल आहे. इट इज गिव्हन टू द इंटरनल बस. इंटरफेसची आतली जी बस आहे ती त्याला हा कनेक्ट केलेला आहे. बस बफर जे आहे ते. देन बिलो दॅट टायमिंग अँड कंट्रोल युनिट इज देअर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट वर्क्स ऑन द क्लॉक सिग्नल. प्रोसेसरचा जो क्लॉक असतो तो म्हणजे क्लॉक सिग्नल. जसं आपलं क्लॉक असतं त्याच्याप्रमाणे प्रोसेसरचा जो क्लॉक सिग्नल असतो त्याच्याप्रमाणे त्याचे टायमिंग आणि कंट्रोल सिग्नल्स हे असतात. त्याच्यामुळे क्लॉक सिग्नलचा स्पीड जेवढा जास्त असतो तेवढा स्पीड ऑफ द ऑपरेशन ऑफ द प्रोसेसर इज हाय. सो फॉर दिस टायमिंग अँड कंट्रोल युनिट 5 signals are there. Chip select. So this chip select signal is used for selecting that particular interface. म्हणजे तुम्हाला कोणता डिव्हाइस इंटरफेस करायचा आहे त्याच्याप्रमाणे ती चिप सिलेक्ट केली जाते. इंटरफेस साठी सुद्धा सेमी कंडक्टर चिप्स वापरले जातात. सो इफ द चिप सिलेक्ट सिग्नल इज ऍक्टिव्हेटेड, ओके, देन दॅट पर्टिक्युलर चिप विल बी सिलेक्टेड आणि तो पर्टिक्युलर डिव्हाइस मग आपल्याला समजा मला माउस इंटरफेस करायचा आहे तर त्याच्या रिलेटेड जी आयसी असेल सेमी कंडक्टर चिप असेल दॅट शुड बी सिलेक्टेड. समजा प्रिंटर इंटरफेस करायचा आहे आपल्याला तर त्याच्या रिलेटेड जो इंटरफेस असेल त्याची चिप वी हॅव टू सिलेक्ट. सो इट इज द चिप सिलेक्ट सिग्नल. ओके. देन रजिस्टर सिलेक्ट. इकडच्या बाजूला पुढे राईट साइडला 4 रजिस्टर्स आहेत तर त्याच्यासाठी 2 रजिस्टर सिलेक्ट इथे सिग्नल्स दिलेले आहेत RS0 आणि RS1. रजिस्टर सिलेक्ट 0 आणि रजिस्टर सिलेक्ट 1. तर त्याचा खाली टेबल दिलेला आहे. सो अकॉर्डिंग टू दोज 2 कंट्रोल सिग्नल्स द पर्टिक्युलर रजिस्टर विल बी सिलेक्टेड. त्याच्यानंतर खाली जे 2 आहेत IO रीड आणि IO राईट, दीज 2 आर कंट्रोल सिग्नल्स. सो विच कॅन रीड डेटा फ्रॉम द इनपुट डिव्हाइसेस आणि राईट डेटा टू द output devices. So IO read and IO write. So these 2 are signals from the CPU are connected to the read and write of the interface. हे इंटरफेसचे हे सगळ्या तुम्हाला हे दिसतात सिग्नल्स दिसतात आणि जे आलेले आहेत ते आपल्याकडे ते सगळे CPU कडून आलेले आहेत. इथे इनकमिंग हे एरोज तुम्हाला सगळे दिसतात या ठिकाणी. These are the incoming arrows which are coming from the CPU. Okay, all of you are getting this? हा इकडचा पार्ट लक्षात आलाय का सगळ्यांना? लेफ्ट साइडचा लेफ्ट टू द इंटरनल बस. आता इकडे या थोडस राईट साइडला ही मध्ये जी आहे ती इंटरनल बस आहे. ही बस कुणाची आहे? आयओ डिव्हाइसेस साठी आयओ बस कंट्रोलरची बस आहे का सीपीयू ची बस आहे? कोणाची बस आहे ही इंटरनल बस? आयओ ची नाही. कोणाची आहे ही इंटरनल बस? CPU. लेफ्ट साइडला सीपीयू बी कोणाची आहे? CPU. सीपीयू तर इकडे राहिला की लेफ्ट साइडला? इंटरफेस में. येस, व्हेरी 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 करेक्ट. मी आता त्याच्यासाठीच तुम्हाला सांगितलं की आपण काय शिकतोय हे नीट लक्षात घ्या. तो फ्लो जर तुमच्या लक्षात आला तरच तुम्हाला या गोष्टी सगळ्या डिटेल्स मध्ये कळतील. हे बघा मी परत इथं काढतीये. हे जे शिकतोय आपण हे इंटरफेस आहे. या साइडला सीपीयू म्हणजे प्रोसेसर आहे आणि मग आपल्याला हे इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला कनेक्ट करायचंय. मग हा इंटरफेस काय करतोय? इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला प्रोसेसरला कनेक्ट करतोय. These devices are getting connected to the processor through this interface only. हा जर इंटरफेस नसेल तर हे डिव्हाइस वेगळे हे प्रोसेसर वेगळा, कुणाचा काही संबंध येत नाही. Unless and until you are putting this interface, the device will not get connected to the processor. त्याच्यामुळे प्रोसेसरची जे काही इथं साइड दाखवलेली आहे इट इज टुवर्ड्स द लेफ्ट साइड
डिव्हाइसेस आर टुवर्ड्स द राईट साइड आणि मध्ये जो आपण हे पूर्ण ब्लॉक डायग्राम स्टडी करतोय इट इज फॉर द इंटरफेस. आपण आधीच्या पेजवरची जी डायग्राम बघितली की नाही, कनेक्शन ऑफ द, काय नाव होतं त्या डायग्रामचं, कनेक्शन ऑफ IO बस टू द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ती मागची डायग्राम परत एकदा दाखवू का? थांबा, ती मागची डायग्राम पुन्हा एकदा दाखवते म्हणजे तुम्हाला फ्लो लक्षात येईल की व्हॉट एक्झॅक्टली यू आर स्टडिंग. एकच मिनिट. हे बघा, ही डायग्राम बघा म्हणजे मी आता काय सांगितलं ते लक्षात येईल. सी दिस पार्ट नाउ वी आर स्टडिंग. हे इंटरफेस आपण स्टडी करतोय, हे इंटरफेस. मग हे इंटरफेस कुणाला जोडतोय? प्रोसेसरला आणि हे जे आहेत हे सगळे इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला. सो दीज आर द डिव्हाइसेस अँड दिस इज द प्रोसेसर. हे जे आपण स्टडी करतोय दीज आर द इंटरफेस. मग प्रत्येक डिव्हाइसचा इंटरफेस हा वेगळा असतो. कीबोर्डला वेगळा इंटरफेस लागतो कारण सी प्रत्येक डिव्हाइसचं हार्डवेअर वेगळं वेगळं आहे. त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड हार्डवेअर हे इंटरफेस मध्ये असतं, त्याच्या रिलेटेड सॉफ्टवेअर पण हे इंटरफेस मध्ये असतं आणि मग तो प्रोसेसरला आपण कनेक्ट करू शकतो. So interface is different for each of the IO device. Remember this. Yes, all of you are getting now? Yes ma'am. Yes ma'am. हाँ, तो अभी बताओ मुझे इंटरनल बस कशा कुणाची असणार आहे आता? Interface. हाँ, yes, very correct now. इंटरफेस मधली ती इंटरनल बस असते. Okay, now we will again go to that diagram. Wait a minute. Okay, so this is the internal bus of this interface itself. आता याला काय काय कनेक्ट केलेले आहेत बघा इकडे या साइडला, या राइट साइडला. See 4 registers here you can see. Port A register, Port B register, control register आणि स्टेटस रजिस्टर. तर ऍक्च्युली ही सेमीकंडक्टर चिप असते, तर त्याला 4 पिन्सचे असे पोर्ट्स तयार केलेले असतात. जसं आपलं USB पोर्ट असतं की नाही, आपण जिथं हे लावतो पेन ड्राईव्ह लावतो किंवा पोर्टेबल हार्ड डिस्क USB ड्राईव्हला लावतो. सो सिमिलर टू दॅट. सो दीज पोर्ट्स आर देअर टू विच वी आर कनेक्टिंग द 4 रजिस्टर्स. पोर्ट A रजिस्टर, पोर्ट B रजिस्टर, कंट्रोल रजिस्टर आणि स्टेटस रजिस्टर. आता याच्या एरोज वरून तुम्हाला लक्षात येईल की पोर्ट A आणि पोर्ट B रजिस्टर हे दोन्ही कसे बाय डायरेक्शनल आहेत. बाय डायरेक्शनल याचा अर्थ काय की इथं जे तुम्ही IO डिव्हाइस कनेक्ट करणार आहात त्याच्या थ्रू डेटा बसमध्ये जाऊ शकतो, म्हणजे बसवर जाऊ शकतो आणि बसवरील डेटा परत IO डिव्हाइसला येऊ शकतो. म्हणून हे कसे आहेत, बाय डायरेक्शनल दिलेले आहेत. ओके. त्यानंतर कंट्रोल रजिस्टर, इथे मात्र हा एकच डायरेक्शनचा एरो आहे. बस वरून कंट्रोल सिग्नल्स हे कंट्रोल रजिस्टरला जातात आणि मग ते पुढे कुठे जाणार आहे, IO डिव्हाइसला. आणि चौथं जे आहे ते स्टेटस रजिस्टर. स्टेटस रजिस्टर कोणाचं लागणार आहे, IO डिव्हाइसचं. की समजा आता प्रिंटर एंगेज आहे, मग त्याचं स्टेटस काय जाईल की प्रिंटर बिझी. स्टेटस IO डिव्हाइस कडून इंटरनल बस वरती जाणार. Okay, so the status register will specify what is the status of the IO device and that will be from the IO device given to the internal bus through this status register. Okay, याच्या arrows वरून तुम्हाला लक्षात येईल की how they are interfacing किंवा how they are communicating with the interface IO devices हे. Okay, so these are the 4 registers: port A, port B register, control register आणि status register. ओके. तर इथं पुढे काय काय कनेक्ट केलेले आहेत, IO डेटा पहिल्या पोर्ट ए आणि पोर्ट बी ला, आणि त्याच्या खाली जे आहेत ते कंट्रोल सिग्नल्स आणि स्टेटस सिग्नल्स हे इथं कनेक्ट केलेले आहेत. इकडच्या साईडचं जे आलेलं नाहीये ना फोटोमध्ये ते सांगते मी. इकडे काय आहे, पोर्ट ए आणि पोर्ट बी ला इनसाइड ऍज वेल एज आउटसाइड डबल साइड आहे. तिथे बाय डायरेक्शनल एरोज आहेत. IO डेटा अँड फॉर कंट्रोल रजिस्टर कडून सिग्नल्स हे IO डिव्हाइसला जाणार आहेत आणि IO डिव्हाइस कडून स्टेटस सिग्नल्स हे स्टेटस रजिस्टर्सला येणार आहेत.
तर ही जी साईड आहे ही आपल्याला पुढे कनेक्ट करायची आहे IO डिव्हाइसला त्याप्रमाणे. सो दिस इज द interface block diagram of the interface which we require for interfacing the IO devices to the processor or the CPU. ओके, पहिल्यांदा ही डायग्राम कळून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर याच्या खाली एक टेबल दिलेला आहे पहा. So this particular table shows that how the chip select signal RS0, RS1 signal from the CPU should be, so that which register will be selected. तर त्याचा हा टेबल इथं दिलेला आहे. एक्झाम्पल ऑफ द IO इंटरफेस युनिट, की IO इंटरफेस युनिट हे कसं वर्क होतं हे या टेबल वरून लक्षात येईल. तर चिप सिलेक्ट सिग्नल हा जर 0 असेल आणि RS0, RS1 हे दोन्ही सिग्नल जर डोंट केअर म्हणजे काही असतील 0 किंवा 1 असतील तर नो रजिस्टर इज सिलेक्टेड, नन. डेटा बस इज इन द हाय इम्पेडन्स स्टेट. हाय इम्पेडन्स स्टेट म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही रजिस्टरचं डेटा सिलेक्शन मिळत नाही आपल्याला. जर चिप सिलेक्ट सिग्नल हा 0 असेल म्हणजे ती चिप सिलेक्ट केली जात नाही. ओके, जेव्हा आपण ऍक्टिव्हेट करतो म्हणजे 1 करतो चिप सिलेक्ट सिग्नल, बघा या ठिकाणी 1 1 1 1. आता ही चिप सिलेक्ट आपण केलेली आहे त्याच्यामुळे इथे 1 1 1 1 दिसते. मग RS0, RS1 दोन रजिस्टर सिलेक्ट सिग्नल्स आहेत, त्याच्या 4 पॉसिबिलिटीज येतील 0 0 0 1 1 0 आणि 1 1. येस, ऑल ऑफ यू कॅन सी द टेबल. टेबल क्लिअर आहे ना सगळ्यांना? हा. तर याच्यामध्ये बघा आता 0 0 जर असेल रजिस्टर सिलेक्ट तर पोर्ट ए रजिस्टर विल बी सिलेक्टेड. म्हणजे पोर्ट ए ला IO डेटा जो काही असेल तो पोर्ट ए रजिस्टर मधून इंटरनल बस वरती येईल, तिथून बस बफर्स मध्ये जाईल आणि तिथून बायडायरेक्शनल डेटा बसच्या थ्रू CPU ला जाईल. मग समजा तिथं कीबोर्ड असेल, माऊस असेल, हे इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट केलेले पोर्ट ए रजिस्टर मधून थ्रू द प्रोसेसर टू द प्रोसेसर दे विल कम्युनिकेट. बरोबर. त्याच्यानंतर 0 1 असेल तर पोर्ट बी रजिस्टर विल बी सिलेक्टेड. 1 0 असेल तर कंट्रोल रजिस्टर विल बी सिलेक्टेड आणि 1 1 असेल तर स्टेटस रजिस्टर विल बी सिलेक्टेड. ओके, तर हे रजिस्टर सिलेक्ट सिग्नल्स कोण सिलेक्ट करणार आहे? येस, कॅन यू टेल मी? आता आपण इथं काय सांगितलं की 0 0 असेल तर पोर्ट ए रजिस्टर सिलेक्ट होतं, 0 1 असेल तर पोर्ट बी, 1 0 असेल तर कंट्रोल, 1 1 असेल तर स्टेटस, वॉट एव्हर जे काही असेल या टेबल प्रमाणे. बट हू इज सिलेक्टिंग दिस RS0 अँड RS1 सिग्नल? इंटरफेस सिलेक्ट करतोय का? RS0 RS1 सिग्नल्स कुठून आलेले आहेत ते बघा. कोण सिलेक्ट करतायत रजिस्टर? येस, एनीबडी? फ्लो लक्षात घ्या. येस, हू विल सिलेक्ट द रजिस्टर? RS0 RS1 हे सिग्नल्स 0 0 का 1 0 का 0 1 1 हे कोण करणार आहे तिथं? Who is controlling that? थांबा, ही डायग्राम अशी मी तुम्हाला मध्ये करून दाखवते. आता सांगा, आर यू गेटिंग माय क्वेश्चन फर्स्ट? IO तर इकडे आहे बेटा, राईट साइडला डायग्राम मध्ये बघा. RS0 RS1 सिग्नल्स कुठे दिसतायत? CPU इज कंट्रोलिंग. म्हणून मी तुम्हाला फ्लो लक्षात घ्या म्हणून मगाशी पासून ते सांगतेय. CPU ला आपल्याला IO डिव्हाइस इंटरफेस करायचे आहेत आणि हा जो आपण आपल्या डोळ्यासमोर स्क्रीनवर आहे तो पूर्ण इंटरफेस आहे. मग CPU कडून ते RS0 RS1 सिग्नल्स येणार आहेत, लक्षात घ्या. इथं काय लिहिलंय खाली? टू द CPU
हे बघा इथे मी डार्क करते रेड ह्याच्याने. हे कुठं जाते? टू द सीपीयू. म्हणजे हा इथं प्रोसेसर आहे. इथं प्रोसेसर आहे. प्रोसेसर विल मेक दिस RS0 RS1 जे काय असेल ते 001011 याप्रमाणे सीपीयू करणार आहे. सीपीयूनी जर 11 केलं तर स्टेटस रजिस्टर म्हणजे काय? इथं जर समजा प्रिंटर लावलेला असेल आउटपुट डिव्हाइस तर प्रिंटरचं स्टेटस काय आहे ते स्टेटस रजिस्टर वरती येणार. तिथून इंटरनल बस वरती येणार. तिथून बस बफर वरती जाणार आणि तिथून डेटा बसच्या थ्रू प्रोसेसरला कळणार की प्रिंटर इज आयडल और इट इज रेडी टू प्रिंट और इट इज बिझी. जे काय स्टेटस रजिस्टर वरून आलेला जे असेल. तुम्हाला फ्लो दाखवू कसं आहे ते. समजा इथं प्रिंटर आहे. प्रिंटर कडून स्टेटस रजिस्टरला गेली पेन्सिल माझी. प्रिंटर कडून स्टेटस रजिस्टरला, तिथून इंटरनल बस वरती, तिथून बस बफर वरती, तिथून डेटा बस वरती आणि मग ते प्रोसेसरला कळणार की प्रिंटरचं स्टेटस काय आहे सध्या. वेदर इट इज रेडी टू प्रिंट और इट इज आयडल जे काय असेल ते स्टेटस तिथं कळणार. मग त्याच्यानुसार सीपीयू ठरवणार की त्याला फाईल प्रिंटिंगला पाठवायची का नाही ते. मग स्टेटस रजिस्टर ऍक्टिव्हेट कुणी केलं? RS0 RS1 वरती 11 कुणी टाकलं? सीपीयूने. आर यू गेटिंग दिस? येस मॅम. कळतंय ना? त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की लेफ्ट साइडला प्रोसेसर आहे, राईट साइडला आयओ डिव्हाइसेस आहेत आणि मध्ये जो आपल्या समोर आहे इट इज द इंटरफेस. त्याच्यामुळे RS0 RS1 हे जे सिग्नल्स आहेत ते सीपीयू कडून इथं येणार आहेत. इथं इनकमिंग दाखवलेले की नाही एरो. म्हणून मी तुम्हाला म्हणते की डायग्राम व्यवस्थित बघा. हे जे एरोज आहेत ना हे RS0 आणि RS1 जे आहेत ते इनकमिंग आहेत. रीड राईट हे सगळे इनकमिंग आहेत. हे सीपीयू कडून इथं टायमिंग अँड कंट्रोल युनिटला आलेले आहेत. एरोज कशा आहेत बघा. एरो हेड्स कशा आहेत? इनकमिंग आलेले आहेत इथं. म्हणजे सीपीयू कडून हे सगळे सिग्नल्स इथं येत आहेत. ओके, समजली आहे का डायग्राम ही सगळ्यांना? तर याप्रमाणे आयओ इंटरफेस इज वर्किंग. मग इकडं तुम्ही डिव्हाइसेस जे कुठले लावायचे आहेत ते पोर्ट ए आणि पोर्ट बी ला तुम्ही लावू शकता. म्हणजे एक चिप जर आपल्याला यूज करायची असेल तर त्याला आपल्याला 2 डिव्हाइसेस कनेक्ट करता येऊ शकतात. ओके, so this is the IO interface. Yes, everybody is understanding? No any problem? Yes ma'am. समजलं ना? Okay. Now before going to the next bit, let me clear about the 4th assignment. पुढचा बिट घेण्याच्या आधी 4th असाइनमेंट मध्ये एक क्वेश्चन आहे. आय थिंक इट इज रिलेटेड टू द प्रायोरिटी इंटरप्ट्स. 4th असाइनमेंट मधला पहिला जो क्वेश्चन आहे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इंटरप्ट्स अँड एक्सप्लेन द प्रायोरिटी इंटरप्ट्स किंवा एक्सप्लेन द डेझी चेन प्रायोरिटी. तर ऍक्च्युली हा जो क्वेश्चन आहे तो या चॅप्टर मधला आहे, आयओ ऑर्गनायझेशन मधला. याच्यानंतर ते बिट्स येणार आहेत. त्याच्यामुळं प्लीज फक्त काय करा की चॅप्टर 4 ची जी असाइनमेंट आहे त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे ट्रान्सफर इट टू द 6th असाइनमेंट. येस, ऑल ऑफ यू आर हिअरिंग? येस मॅम. चॅप्टर 4 मधली जी असाइनमेंट आहे, चौथी जी असाइनमेंट आहे त्याच्यातला जो पहिला क्वेश्चन आहे प्रायोरिटी इंटरप्टचा, तो क्वेश्चन ट्रान्सफर करा कुठे? या आता जो चालू आहे ना आपला आयओ ऑर्गनायझेशन या चॅप्टरच्या असाइनमेंट मध्ये तो क्वेश्चन फक्त शिफ्ट करा. 6व्या चॅप्टर मध्ये ते बिट्स आहेत तर ते कंप्लीट झाल्यानंतर मग तो क्वेश्चन तुम्हाला लिहिता येईल. आता 5th आणि 6th चॅप्टरचे जेव्हा मी तुम्हाला नोट्स पाठवणार आहे तेव्हा तो क्वेश्चन लिहा. ओके ओके. ट्रान्सफर दॅट क्वेश्चन इन द 6th असाइनमेंट. म्हणजे एक कमी होईल तिथला 4th मधला. ओके, ट्रान्सफर इट टू द 6th असाइनमेंट. मग 6th असाइनमेंट नंतर तुम्हाला लिहायचे आहे, आता नाही लिहायचे. अजून कुठले क्वेश्चन्स अडलेले आहेत का 3rd आणि 4th असाइनमेंट साठी? ओके, वन मोर थिंग इज अजून एक बिट आहे बघा त्याच्यामध्ये, मशीन लँग्वेज आणि असेंब्ली लँग्वेज.
ते पण त्याच्यात नोट्स मध्ये आलेलं नाहीये. ते मी आज मगाशी ते सेपरेट पेजेस ग्रुपला टाकलेले आहेत बघा. PDF मध्ये नाहीये ते 2 पेजेस. मशीन लँग्वेज आणि असेंब्ली लँग्वेज. सो फर्स्ट आय विल टेल यू अबाउट दॅट. ते पेजेस मी आता इथे शेअर करतेय आणि मग त्याच्यानंतर आपण हा चॅप्टर परत कंटिन्यू करूयात. ओके. इकडे जो सिलेबस तुमचा दिलेला आहे ना युनिव्हर्सिटीने, तो कोणत्याही एका बुक मध्ये एकत्रित नाहीये. वेगवेगळ्या बुक्स मधनं गरज पडली तर नेटवरनं हे सगळे बिट्स सर्च करून त्याच्याप्रमाणे मी ते PDF तयार करतेय. सगळे एकत्रित एकाच बुक मध्ये हे बिट्स मिळत नाहीयेत, त्याच्यामुळे ते वर खाली झालेलं आहे. ओके. सो प्रॉपरली अलाइन केल्यानंतर यू विल गेट दॅट. आणि तुम्ही करताना अभ्यास पूर्ण हे सगळं असाइनमेंट वरून करा. नो एनी प्रॉब्लेम. PDF डाउनलोड करताय तुम्ही. Write properly all the assignments and while studying for the exam, study from the assignment itself. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर टाईप असणार आहे, डायग्राम्स पण आहेत. सो अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू स्टडी. आणि फायनली नंतर तुम्हाला सबमिशन जेव्हा सांगायचं जाईल तेव्हा पूर्ण हार्ड कॉपी असाइनमेंट तुम्हाला सबमिट करायची आहे कॉलेजमध्ये. ओके. सो रिमेंबर दिस नाउ. So we'll go to that bit, assembly language and the machine language. आणि मग परत आपण हा chapter 6 कंटिन्यू करूया. ओके. So up to this clear? Anybody any doubt? No, ma'am. No, ma'am. Agree. Okay. So we'll go to that assembly language and machine language. I will share that page now. Go. First page I want here. 1 minute. Huh? So first understand what is the machine language and what is the assembly language. So as the name indicates, machine language ही काय असते? It is made of the machine codes. Machine कुठलं आहे? Computer itself is the machine. माहित नाव आपलं. So it requires the machine codes. These are nothing but 0 and 1. त्याच्यामुळे तुम्ही नंबर सिस्टीम्स मध्ये पहिल्या 2 चॅप्टर्स मध्ये नंबर सिस्टीम्स मध्ये तुम्ही बायनरी नंबर सिस्टीम ही लर्न केलं. ओके. So why to learn binary number system for the computer? Because the computer is a machine. It works in the machine language. It understands only the machine codes which are 0 and 1. Okay. So machine language is the low level programming language. It is represented only with zeros and ones. फक्त काय कळतं मशीनला? 0 आणि 1 कळतं. त्याला कुठल्याही हायर लेव्हल लँग्वेजेस तुम्ही C++, जावा, ज्या काही सगळ्या पायथॉन ह्या ज्या सगळ्या लँग्वेजेस आहेत हे आपल्यासाठी आहेत. दीज आर द हाय लेव्हल लँग्वेजेस. हे आपल्यासाठी प्रोग्रामरसाठी युजरसाठी आहेत. दीज लँग्वेजेस आर नॉट अंडरस्टूड बाय द मशीन. कॉम्प्युटरला ह्या लँग्वेजेस कळत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला कंपायलर, इंटरप्रिटर लागत असतात की जे काय करत असतात? हाय लेव्हल लँग्वेजचं लो लेव्हल लँग्वेज मध्ये म्हणजे मशीन लँग्वेज मध्ये त्याचं इंटरप्रिट करत असतात, कंपायलिंग करत असतात आणि मग मशीनला त्या लँग्वेजेस समजत असतात. देन द प्रोसेसर विल प्रोसेस. येस, ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस. तर मशीन लँग्वेज ही काय असते? इट इज द लो लेव्हल प्रोग्रामिंग लँग्वेज. It is represented with only zeros and ones. ओके. आपल्याला एखादं पिक्चर क्रिएट करायचं असेल किंवा डेटा जर दाखवायचा असेल तर डायरेक्टली आपल्याला 0 आणि 1 नी दाखवता येऊ शकतो का? नो, वी कॅनॉट यूज दॅट झिरोज अँड वन्स लँग्वेज. मग त्याच्यासाठी त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे आपण नेक्स्ट वी आर ओव्हरकमिंग दॅट टू द असेंब्ली लँग्वेज. म्हणजे आपल्याला 0101 ही भाषा वापरू शकत नाही. एका ठराविक लिमिट पर्यंत आपण 0110 हे यूज करू शकतो. पण जेव्हा एखादी पिक्चर, एखादा इमेज आपल्याला सांगायचे असेल तर वी कॅनॉट रिप्रेझेंट विथ द बायनरी नंबर सिस्टीम. सो हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी वी हॅव टू गो फॉर द असेंब्ली लँग्वेज. ओके. सो मशीन लँग्वेज ही कशी आहे?
It is the lowest level language for the machine in which it is processing. Okay. मग assembly language ही काय असते? It is more than low level language. म्हणजे higher to the machine language असते ती, but again it is lower to the high level languages such as C, C++, Java, Python, etc. म्हणजे ती मधली intermediate language आहे. असेंब्ली लँग्वेज ही कशी आहे? इंटरमिजिएट लँग्वेज आहे. कुणाकुणाच्या मध्ये असते ही मशीन. 2 गाड्याची 628 झाली.